गावच्या वाहनांना टोल का भरायचा? कोगनोळीकरांचा आक्रोश, टोलवर थेट ठिय्या. संपूर्ण व्हिडिओ पहा. कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या टोलनाक्यातून कोगनोळी गावातील वाहने मोफत सोडण्यात यावी यासाठी गावातील वाहनधारकांच्याकडून टोलनाक्यावर मोर्चा काढून काही काळ वाहने अडवून धरली. याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी फाटा ते बिरदेव मंदिर फाटा यामध्येच कोगनोळी टोल नाका आहे. कोगनोळी येथील शेतकऱ्यांची शेती टोल नाका पलीकडे आहे. यामुळे लहान टेम्प, 4 चाकी वाहने घेऊन कामासाठी टोल पलीकडे जाण्यासाठी गावातीलच नागरिकांना टोल भरून किंवा मासिक पास काढून जावे व यावे लागत आहे. येथील भाडोत्री टेम्प व्यावसायिक व अन्य वाहने यांना त्या कारणाने टोल अलीकडे पलीकडे ये जा करत असतात. सुरुवातीला काही दिवस या टोलनाक्यावरून कोगनोळी गावातील वाहने सोडण्यात येत होती. पण सध्या या टोलनाक्यावरून वाहने सोडत नसल्याने वाहनधारकांना लांब पल्ल्याच्या अंतरावरून जाऊन भाडे पूर्ण करावे लागत आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. येथील टोल प्रशासनाला अनेक वेळा सांगून देखील येथून वाहने सोडण्यात येत नसल्याने गावातील वाहनधारक व युवकांनी मोर्चा काढून टोल नाक्यावर ठिय्या मारला. यावेळी उपस्थित टोल कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांना वाहने कशी नियमात बसत नाहीत याबद्दलची माहिती दिली. त्याचबरोबर मासिक पास व्यवस्था सुरू असून त्याचा लाभ देखील भागातील वाहनधारकांनी घ्यावा असे आवाहन केले. पण वाहनधारक हे केवळ भाडे असेल त्या वेळेलाच टोलनाक्याचा वापर करत असून मासिक पास परवडत नसल्याचे सांगून कोगनोळीतून येणाऱ्या वाहनधारकांना मोफत सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलकांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी टोल प्रशासनाने यासंबंधी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून तोडगा काढू असे आश्वासन दिले. या मोर्चा वेळी भाडे तत्वावर चालणारे टेम्प चालक, अलीकडे पलीकडे असणारे शेतकरी, युवक मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.